पदंत आर्य नागार्जुन सुरेश साई इन्हें करबद्ध निवेदन करता हूँ कि कृपया वो तथागत भगवान गौतम बुद्ध इनकी प्रतिमा पर माल्यार्पण करें और आप सभी से निवेदन के खड़े होकर जय घोष करें। तथागत भगवान गौतम बुद्धांच, तथागत भगवान गौतम बुद्धांच, तथागत भगवान गौतम बुद्धांच। आदरणीय भंते जी इस समय युगनायक डॉक्टर भीमराव बाबा साहेब अम्बेडकर के प्रतिमा पर माल्यार्पण कर रहे हैं। बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा। सुट्टा बुट्टात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर, सुट्टा बुट्टात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर। आदरणीय भंते जी इस समय युवा भीम मैत्री संघ के इस गौरवशाली मंच पर तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके प्रतिमा को वंदन करते हुए मैं आदरणीय भंते जी से करबद्ध निवेदन करता हूं और आपसे निवेदन करता हूं कि सब लोग अपने हाथ जोड़कर खड़े हो जाएं। अभी पंचशीला ग्रहण करें। भंते जी पहले बोलेंगे, उसके बाद आप लोगों ने ऊंचा स्वर में एक आवाज में पवित्र बुद्ध के पंचशीला को मानो और पाँव में जूता हो, छपड़ा हो, उसको पूरा बाहर में निकाल दी और ईमानदारता से इधर उधर बचतो ना करे। ईमानदारता से पंचशीला को ग्रहण करे। शुरुआत करता हूं। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, तुतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तुतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि,
द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणीय सिक्खापदं समादयामि अधीनदाना वेरमणीय सिक्खापदं समादयामि कामे स्मिच्छाचारा वेरमणीय सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणीय सिक्खापदं समादयामि सुरामे राया मच्छपामा तत्ताना वेरमणीय सिक्खापदं समादयामि साधु 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 अभी जोर से नहीं लगाओ भगवान बुद्ध की हाथ उठाओ भगवान बुद्ध की भगवान बुद्ध की बोधि सत्वा बाबा साहेब अम्बेडकर की बोधि सत्वा बाबा साहेब अम्बेडकर की बोधि सत्वा बाबा साहब अम्बेडकर की जय भीम जय भीम जय भीम। और पुरजोर तालियां आप लोग बजाइए भंते जी के सम्मान में। थोड़ा सा गैप बना, वैसे थोड़ा दूर दूर हो जाओ। ये आदरणीय भंते जी को एक स्मृति चिन्ह दिया जा रहा है युवा भीम मित्र संघ की ओर से। छोटी सी भेंट है, क्योंकि भंते जी ने इस नागपुर नहीं बल्कि पूरे भारतवर्ष को बहुत दिया है और उनका ये कार्य भारत नागपुर की जनता कभी भूल नहीं सकती। आदरणीय भंते जी को हम नमन करते हैं। आदरणीय भंते जी के आशीर्वाद हम सभी लोग लेते हैं। सभी लोगों से निवेदन है कि कृपया आप लोग नीचे बैठ जाइए, सभी नीचे बैठ जाइए आदरणीय भंते जी से आशीर्वाद पाने के लिए। सभी 2 मिनट भंते जी। मैं सभी से निवेदन करता हूं कि आप लोग भी आदरणीय भंते जी को सभी लोग मिलकर वंदन करें। जय भीम। आदरणीय भंते जी ने नागपुर शहर की जनता को बुद्ध धम्म से परिचित कर उपस्थित नागपूरकरांना अमित काकडेचा मानाचा जय भीम। नागपूरकर थंडावलेले आहेत का?
जय भीम म्हटलं मी. आवाज येत नाही. बंतेजी पूज्य समोर बसलेले आहेत. अनेक आपल्या समाजाचे बांधव इथं उपस्थित आहेत आणि तुम्हा सगळ्यांकडून इतका कमी आवाज असेल तर आम्हाला कार्यक्रम सुरू करायला मजा येणार नाही. बंतेजी बरं म्हणता ना मी. आपल्या समाजामध्ये आपणा सगळ्यांची एकी याच भीमाच्या जयघोषामध्ये आम्हा सगळ्यांच्या कलाकारांच्या कानांपर्यंत पोहोचली तर नक्कीच कलेचं आदान प्रदान होत असताना प्रेमाचंही आदान प्रदान होईल. तुम्हा सगळ्यांची साथही आम्हाला लाभेल आणि मग आमचाही हुरूप वाढेल. बोला जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ये बात. आणि इथे आजूबाजूला जेवढे प्रेक्षक उभे आहेत, मागच्या बाजूला उभे आहेत, त्या सगळ्यांना मी विनंती करेन समोर या, एकत्र या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्यावेळेस माती एकत्र येते त्यावेळेस वीट बनते. ज्यावेळेस अनेक विटा एकत्र येतात त्यावेळेस एक भिंत बनते आणि ज्यावेळेस अनेक भिंती एकत्र येतात त्यावेळेस एक घर बनतं आणि मग त्या घराला घर पण येतं. आपल्या समाजामध्ये सुद्धा एकता असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हा पांगलेल्या आपल्या समाज बांधवांना सगळ्यांना विनंती आहे की एकत्रित या, समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, जेणेकरून आम्हालाही कळेल की नागपूरच्या रसिक प्रेक्षकांची गर्दी आणि त्यांच्यात असणारे दर्दी आपल्या जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादानं कार्यक्रम कसा खुलवतात. आहा. अरे लोग जब मंदिर में जाते हैं तो सबसे पहले प्रणाम कहते हैं, वही लोग जब मस्जिद में जाते हैं तो सबसे पहले आदाब कहते हैं. मगर जब कभी हम हमारे भाई बंधुओं से मिलते हैं तो सबसे पहले जय भीम कहते हैं. आज यही जय भीम का नारा हमने नागपुर की दीक्षा भूमि के पवित्र भूमि पर आकर सुना है आप सभी के मुंह से. तो आइए प्रोग्राम के आगाज में मैं बस आप सभी को इतना ही कहना चाहूंगा कि जब तक हम सभी की तालियों की गूंज भीमराव तक नहीं पहुंचती तब तक ये 125वीं जयंती हम कितने जल्लोष से मना रहे हैं वो शायद हम उन्हें नहीं दिखा सकते. क्योंकि ऐसे कहा जाता है कि बिन सावन बरसात नहीं होती और सूरज डूबे बिना रात भी नहीं होती. अजय बिन सावन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात भी नहीं होती. अब कुछ ऐसा असर है हम कलाकारों का कि आप सभी की जोरदार तालियों के बिना हमारे प्रोग्राम की शुरुआत ही नहीं होती. ये बात तर मंडळी, महाराष्ट्राचे शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत एक अनोखी सांगीतिक रचना नंदेश उमप रजनी आपणा सगळ्यांसमोर साकारली जात आहे. आणि या कार्यक्रमात आपण सगळेजण ऐकणार आहात एका अशा आपल्याच समाजाच्या बांधवाला, एका आपल्याच समाजाच्या रत्नाला, ज्यानं आपल्या सुरांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करत असताना पार्श्वगायक होण्याचा मान मिळवलाच, पण सिनेसृष्टीचा पार्श्वगायक झाल्यानंतर थेट कोक स्टुडिओमध्ये सुद्धा पोहोचल्यानंतर आपल्या समाज बांधवांमध्ये बुद्ध भीम गीत गाणं काही सोडलं नाही. कारण त्याच्या शरीरात आजही तेच निळ रक्त सळसळत आहे. वडिलांप्रमाणे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाज बांधवांना डॉक्टर भीमरायाचं गुणगान आपल्या गाण्याच्या माध्यमातून पोचवून प्रत्येकाला त्यांच्याच विचार मार्गाचा पथिक बनविण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून झटणारा आपला हा कलाकार, आपल्या समाजाचा बांधव संगीत नाटक अकादमीनं पुरस्कृत झालेला आहे. याचा सगळ्यांना अभिमान वाटायला हवा. आणि अशा अनेक पुरस्कारांनी नटलेल्या विविध चित्रपटांमध्ये अभिनय, गायन आणि आपल्या संगीतानं अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करणारा निर्माता, गायक, संगीतकार असा हा अष्टपैलू बहुसंपन्न कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नंदेशजी उमप यांचं. जय भीम. आवाज कम आ रही या मेरी आवाज थोड़ा सा मॉनिटर बढ़ाइए भाई. एक बार जोरदार तालियां हमारे साउंड ऑपरेटर के लिए. जय भीम. नाही काय झालं, माणसं कमी असली तरी येणार येणार येणार, कारण ही भीम अनुयायी आहे, ही भीम संध्या आहे आणि त्याचं पहिलं पुष्प
आज आम्ही इथे सादर करतो. पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय भीम करून इस कार्यक्रम की, इस प्रोग्राम की हम शुरुआत करने जा रहे हैं. मैं सामने बैठे भंतेगण को नमन करता हूं और बुद्ध के चरणों में हमारा यह पहला पुष्प हम रखते हैं. नमो तत्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि, पानातिपाता वीरमणि, सिक्खापदं समादयामि. अदिनदाना वीरमणि, सिक्खापदं समादयामि. कामीसुमिच्छाचारा वीरमणि, सिक्खापदं समादयामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मोसावादा वीरमणि, मोसावादा वीरमणि, सिक्खापदं समादयामि. मुस्सावादा वीरमणि, सिक्खापदं समादयामि. सुरामिरयमच सुरामिरयमच समादठाणा वीरमणि, सिक्खापदं समादयामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं नमामि.
धन्यवाद। हेलो, आएगी थोड़ा प्रोग्राम थोड़ा आगे की तरफ जाएगा तो और अच्छी आवाज और अच्छे प्रोग्राम, अच्छे गाने, अच्छे विचार हम आपको देने की कोशिश करेंगे। चलो फिर से एक बार जोरदार आपकी तालियां हो जाए। अमित, अब मॉनिटर में हमारे लिए इनपुट तो बेहतर हो गया है पहले से, मगर मैं आप सभी दर्शकों से रिक्वेस्ट करना चाहूँगा कि आपका आउटपुट थोड़ा सा बढ़ाइए तालियों का। हर गाना होने के बाद अगर सन्नाटा छाया रहेगा तो हमें टेंशन आएगा कि आप लोग प्रोग्राम सुन रहे हैं या फिर यहाँ पर बैठे बैठे सिर्फ हमको देख के चौंक रहे हैं। तो आप सभी की ओर से जब तक तालियों की बौछार हमारे कानों तक नहीं पड़ती, नहीं सुनने मिलती, तब तक हमें पता नहीं चलेगा कि क्या आप सभी लोगों को प्रोग्राम पसंद आ रहा है या नाही। म्हणूनच तुम्हा सगळ्यांना मी विनंती करेन की टाळ्यांची दाद कलाकारांना अतिशय महत्त्वाची असते आणि आज आम्हा सगळ्या कलाकारांना तुम्हा सगळ्या नागपूरकरांसोबत समोर आमची कला सादर करताना कोणत्याही प्रकारचं भय नाही, भीती नाही, कारण आज फार अभिमान वाटतोय सांगायला नंदीजी की ज्या मंचावर आपण आपली कला सादर करीत आहोत त्या मंचावर उजव्या बाजूला तथागत भगवान गौतम बुद्धांचा आशीर्वाद आहे, डाव्या बाजूला साक्षात भीमराव रामजी आंबेडकर उभे आहेत, तर मग आम्हाला कोणाच्या बाची भीती नाही आणि समोर आपला समाज, आपले बांधव बसलेले आहेत। त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मनोरंजन करताना आम्ही कोणत्याही प्रकारचे कसर सोडणार नाही एवढी खात्री देतो। आणि याच विषमतेचा, त्याचप्रमाणे दया, क्षमा, शांतीचा परम संदेश देणाऱ्या माणसाला माणसाशी जोडणाऱ्या बौद्ध धम्माचे अनुयायी असणाऱ्या आपल्या सगळ्यांना ज्यांच्या चरणी नतमस्तक व्हावंसं वाटतं अशा तथागताला पाहून मला इतकंच म्हणावंसं वाटतं की अरे तथागता, तू देव नव्हतास, देवाचा पुत्रही नव्हतास, देवाचा प्रेषितही नव्हतास, अरे तू तर मानवतेशी नाते सांगणारा एक प्रबुद्ध मानव होतास। म्हणून हे तथागता तुझा आम्ही स्वीकार करतो आणि आजही तू सांगितलेले बोल ध्यानी ठेवतो। घबराए जब मन अनमोल, हृदय उठे हो डावाडोल, अरे घबराए जब मन अनमोल, हृदय उठे हो डावाडोल, तब हे मानव तू मुझसे बोल, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। जय भीम रसिक हो। माझ्या भीमाने जाणीला बुद्ध, माझ्या भीमाने जाणीला बुद्ध, सर्व जगाने मानिला बुद्ध, युद्धबंदीच्या करणीला बुद्ध, युद्धबंदीच्या करणीला बुद्ध, शांतीच्या विचार सरणीला बुद्ध, भारताने या वर्णीला बुद्ध, अखंड भारताने या वर्णीला बुद्ध, अनुच्च ठरला या धरणीला बुद्ध, उच्च ठरला या धरणीला बुद्ध, अनुच्च ठरला या धरणीला बुद्ध। शांती दूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा, जाऊन या आश्रमा, प्रथम नमो गौतमाचला हो, प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमाचला हो, प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमाचला हो, प्रथम नमो गौतमा। शांती दूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा,
मिळाली तथागताची तत्वप्रणाली आचरण्याची मुभा मिळाली जीवनानंदे आज बहरली जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतमा शुद्ध शिलाच लेऊन लेण बुद्धं शरणं गाऊ गाण शुद्ध शिलाच लेऊन लेण बुद्धं शरणं गाऊ गाण करूया पावन आपुले जीवन करूया पावन आपुले जीवन होऊन सारे समा होऊन सारे समा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतमा शांती दूताच्या वैभवशाली सावनिया आश्रमा सावनिया आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा जय भीम धन्यवाद तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी सुरांच्या माध्यमातून आपली ही मानवंदना अर्पण करणारे हे कलाकार म्हणजेच ज्यांना आपण सगळ्यांनी झी मराठीवरच्या सारेगमपच्या मंचावरून आपल्या विविध गाण्यांनी मंत्रमुग्ध करताना पाहिलेलं आहे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं एक असं रत्न ज्यानं बऱ्याच चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केलेलं आहे आणि ज्यानं गायलेलं लोकसंगीतावर आधारित वासाचा पहिला पाऊस आयला हे गाणं अवघ्या महाराष्ट्रात गाजलेलं आहे असे सुप्रसिद्ध गायक म्हणजेच उदयजी उमप यांच्यासाठी आपण सगळ्यांकडून जोरदार टाळ्या अपेक्षित आहेत. लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत नंदेश उमप रजनी हा कार्यक्रम सादर करीत असताना आपण सगळ्यांचा आशीर्वाद लाभणं गरजेचं आहेच, पण त्याचसोबत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी आमची ही सांगीतिक मानवंदना अर्पण केल्यानंतर आम्हाला थोडासा धीर येतो. दया क्षमा आणि शांतीचा परम संदेश देणाऱ्या कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न बाळगता आपण सगळ्यांना म्हणजे प्रत्येक माणसाला माणसाशी जोडणाऱ्या याच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माचे आपण सारे अनुयायी जितका आदर या व्यक्तीचा करतो तितकाच आदर तितकाच सन्मान या भीमरायाचा सुद्धा करतो. आणि आज या वर्षी या भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रत्येक बौद्ध धम्मीयाला अभिमान वाटतो आहे, कारण प्रत्येक समाजातले प्रत्येक जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन माझ्या भीमरायाची 125वी जयंती साजरी करीत आहेत. ही काही साधीसुधी गोष्ट नाही. इतक्या वर्षांनंतरही केवळ आपल्या समाज बांधवांनी नव्हे तर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन विशेषतः शासनानं म्हणा किंवा
प्रत्येक गल्ली बोळामध्ये आपणा सगळ्यांना या भीमरायाचा सुटाबुटातला फोटो किंवा यांची प्रतिमा अशा पुतळ्याच्या रूपात पाहायला मिळते आणि नकळतपणे आपणा सगळ्यांची छाती अभिमानाने फुलून येते. तेव्हा म्हणावं असं वाटतं की अरे भीमा, तू प्रज्ञापुत्र करुणेचा सागर होतास, तू शिलाचा हिमालय होतास, कित्येक खंड काव्य लिहावीत इतका तू महान होतास, तू दलितांची जाग होतास, तू आम्हा बहुजनांची आग होतास. भीमा, अरे आमच्या उद्धारासाठी तू अर्पिले तुझे प्राण, अरे आमच्या उद्धारासाठी तू अर्पिले तुझे प्राण. आणि तुझ्या 125व्या जयंतीनिमित्त नागपूरकरांचे तुला कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. ज्ञान पिपासु युगंधराचा, ज्ञान पिपासु युगंधराचा, ज्ञान पिपासु युगंधराचा. आठवणी नास्मरू, आठवणी नास्मरू, साजरी भीम जयंती करू, साजरी भीम जयंती करू. ज्ञान पिपासु युगंधराचा, ज्ञान पिपासु युगंधराचा, आठवणी नास्मरू, साजरी भीम जयंती करू, साजरी भीम जयंती करू. साजरी भीम जयंती करू, साजरी भीम जयंती करू, साजरी भीम जयंती करू, साजरी भीम जयंती करू. राष्ट्र कोहिनूर भीमरायाना सहर्ष देऊ मान वंदना. राष्ट्र कोहिनूर भीमरायाना सहर्ष देऊ मान वंदना. पाईक आम्ही सदैव ज्ञानच्या, पाईक आम्ही सदैव ज्ञानच्या, ध्येयपती वावरू, साजरी भीम जयंती करू, साजरी भीम जयंती करू. साजरी भीम जयंती करू, साजरी भीम जयंती करू. सर्वांच्या टाळ्या आल्या तर अजून हुरूप येईल आम्हाला कलाकारांना. संघटित भाषिकुनी सारी, प्रगती स्तव संघर्ष करारे. संघटित भाषिकुनी सारी, प्रगती स्तव संघर्ष करारे. प्रेरक ज्ञानच्या उपदेश
संदेशांचा प्रेरक त्यांच्या उपदेशाचा वसांतरी धरू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू ज्ञान पिपासू युगंधराच्या ज्ञान पिपासू युगंधराच्या आठवणींना स्मरू साजरी भीम जयंती करू 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 साजरी भीम जयंती करू. एक अच्छा प्रोग्राम पेश करने के लिए, क्योंकि इतनी दूर से पसीना हम बहा रहे हैं, पीछे आपको भी पसीना छूट रहे हैं, हमें भी पसीना छूट रहा है कि हम उस नागपुर में खड़े हैं जहां पे बहुत जानकार लोग बैठे हैं हमारे सामने। तो हमें भी बहुत टेंशन है। टेंशन उस बात की नहीं है कि आप तालियां बजाएंगे नहीं बजाएंगे, आप तो तालियां बजाएंगे बेशक। टेंशन इस बात का है कि हम आपकी हर जरूरत पूरी कर पाएंगे कि नहीं कर पाएंगे, ये भी मुझे विश्वास है, क्योंकि यहां हम आए हैं तो कुछ लेके जाएंगे। नागपुर की इस पावन पुनीत भूमि पर, जिस दीक्षा भूमि पर बाबा ने आखिरी सांस ली, आखिरी दम तक उनके रगों में भीम बाबा का और बुद्ध का नाम था, उस बाबा के लिए, उस बाबा की आवाज से फिर से एक बार आपको मैं आवाज देना चाहता हूं। भीमाईच्या बासेराचा, रामजीच्या लेकराचा, पाय गुण असा भारी, जागा केला जग जेठीगा, झाला उजेड हाथोरे, अन त्याला तो केड आभाळ, दुबळ्या लाल बळ, घुंगराची बाज काठीगा, जलमला भीम बाळ, हे जलमला जलमला भीम बाळ, भीमाईच्या पोटीगा. बहुत बहुत शुक्रिया, आपकी तालियों से बाबा तक ये आवाज जरूर पहुंची होगी। बाबा ने जब भी गाया, जब भी कुछ पेश किया, 1960 से लेकर उन्होंने समाज के लिए अपनी सारी जिंदगानी दी, बाबा साहब के लिए दी, बुद्ध के लिए दी, उनके विचारों के लिए दी, इन समाज के पीड़ितों के लिए दी, कि अपने समाज के लोग, हमारे गाणे से बाबांचं एक वाक्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, की आमची 10 भाषणं, आमची 10 भाषणं, पण गायकाचं एक गाणं समाज प्रबोधन करून जातं. की मोठा विचार, हाच विचार अंगीकारून आज मैं तुमच्या समोर उभा आहे, काही वेगळं ऐकवायला. चलिए तो फिर सुनते हैं कुछ अलग, जो आपने कभी सुना नहीं होगा, कभी महसूस नहीं किया होगा. ऐसे गाने आज इस मंच पर होने वाले हैं, और मुझे यकीन है कि आखिरी दम तक आप यहां बैठे रहेंगे, और मुझे विश्वास है मैं आपको बिठा के रहूंगा.
चलिए तो फिर अभी मेरे बाबा ने क्या किया, क्या किया अजय भाई? काय किमया केली बाबाने? ऐकूया. लयास गेली युगा युगाची, हीन दीन अवकळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, रानमाळ असता भीमाने तेही ते झिजविला, रानमाळ असता भीमाने तेही ते झिजविला, शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा उलविला, शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला, बहरली कणसाई मानी माणसं, बहरली कणसाई होनाच तो गोंधळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. कोलिकुई ही कुपा कुपान चाले बाहेरून, दुईचा कुंदावरती डोके काढितो आतून, दुईचा कुंदावरती डोके काढितो आतून, हरींद्र संग धरूया दोघ, हाती एकीचा विळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, माझ्या भीमरायाचा मळा, माझ्या भीमरायाचा मळा, माझ्या भीमरायाचा मळा. ये गीत किसी ने हमें बताया था कि ये गीत नहीं है अभी या मेरे साथ मैं इनको आमंत्रित करना चाहता हूं. संतोष जी, इनके लिए जोरदार तालियां हो जाए. गाने वही हैं, गाने तो वही हैं, पेशकारी अलग है. हम गाने वही गाएंगे, कुछ चंद गाने लोक संगीत के भी होंगे आपके लिए. आपको ये शाम, ये जयंती हम यादगार करके छोड़ेंगे, इतना मैं बताता हूं. कबीर की वाणी कहती है कि पत्थर पूजे अगर हरि मिल जाए तब तो मैं पूजू पहाड़. कबीर क्या कहते हैं कि पत्थर पूजे अगर हरि मिल जाए तब तो पूजू मैं पहाड़. अरे उससे तो वो चक्की भली जो पीस खाए संसार. कि माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदत मोय. कबीर कहते हैं कि माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदत मोय. एक दिन ऐसा वक्त आएगा मैं गाड़ दूं तोय. लकड़ी कहे सुतार से, लकड़ी कहे सुतार से तू क्या काटत मोय. एक दिन ऐसा वक्त आएगा मैं जला दूं तोय. यह कबीर की वाणी है. अस्तित्वाला धरून कबीरानं भाष्य केलं. त्याच कबीराचा एक सुंदर दोहा आपण ऐकूया. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे
ये जग अंधा। अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी चाम चटाए कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। गगन घटा कहरानी साधो, गगन घटा कहरानी साधो, गगन घटा कहरानी, पूरब दिशा से उठी है बदरिया, ओ पूरब दिशा से उठी है बदरिया, रिम झिम बरसत पानी, रिम झिम बरसत पानी, पूरब दिशा से उठी है बदरिया, रिम झिम बरसत पानी, ओ रिम झिम बरसत पानी। अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी चाम चटाए कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। ओ साधो ये धन घाट तंबोरे का, साधो ये धन घाट तंबोरे का, पांच तत्व का बना तंबोरा, तार लगा नव तोरे का, नव तोरे का, है चट तार मरोरत खूंटे, निकसत राग हजोरे का, हजोरे का, टूटा तार बिखर गए खूंटे, टूटा तार बिखर गए खूंटे, हो गया धुर मधुर का, धुर मधुर का, धुर मधुर का। कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी चाम चटाए कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। क्या बात है। वा, मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गाण्यानंतर तुम्हा सगळ्यांची उपस्थिती इथं हळूहळू वाढत चाललेली आहे आणि पाहून फार बरं वाटतंय. बऱ्याच अर्थानं प्रत्येक गाण्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होणारी वाढ, टाळ्यांमध्ये होणारी वाढ आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामध्ये होणारी वाढ आम्हाला अपेक्षित होतीच. काही गाणी नेहमी ऐकायला मिळत नाहीत आणि ती आज साक्षात नंदेजी उमाप यांच्याकडून प्रत्यक्षात ऐकायला मिळत असताना तुम्हा सगळ्यांना होणारा आनंद हा तुमच्या प्रतिसादामधून व्यक्त होत आहेच. पण त्याचसोबत काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण सगळ्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून कदाचित अनेक कार्यक्रमामधून ऐकलेल्या असतील, पण त्या ज्या ज्या वेळेस आपण नव्यानं ऐकतो त्या वेळेस आपण सगळ्यांच्या मनामध्ये असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदर आणखीन वाढत जातो. कारण एक काळ असा होता ज्यावेळेस आपल्या दीनदलित लोकांसाठी, बहुजन समाजातल्या पीडित लोकांसाठी कुणीच वाली नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये एक प्रज्ञा सूर्य या विस्थापितांच्या फाटक्या आभाळात अशा प्रकारे उगवला की त्यानं केवळ त्याचंच नव्हे तर सगळ्या दलित समाजाचं, सगळ्या बहुजन समाजाचं आयुष्य सावरलं. ज्या माणसाला
तोंड नसून बोलता येत नव्हतं त्याला बोलायला शिकवलं. जो माणूस माणूस म्हणून जगू शकत नव्हता त्याला जगायला शिकवलं. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आजवर अनेक गोष्टी आठवतात. पण एक गोष्ट मी आजही विसरू शकत नाही. ज्यावेळेस दुसरी गोलमेज परिषद झाली आणि मग ती परिषद आटोपल्यानंतर बाहेर आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक पत्रकारांनी घेरलं. ब्रिटिश पत्रकार होते त्यामध्ये. त्यांनी बाबांना प्रश्न विचारला की बाबा, या गोलमेज परिषदेमध्ये आम्ही बऱ्याचदा पाहिलं की सगळे नेते मंडळी महात्मा गांधींना महात्मा गांधी म्हणून पुकारतायत, केवळ तुम्ही एकमेव व्यक्ती असे आहात की जे मिस्टर गांधी म्हणून पुकारतायत, याचं कारण काय? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार छान उत्तर दिलं. ते म्हणाले, हो, मी गांधींना मिस्टर गांधी म्हणतोय, ही गोष्ट खरी आहे. त्याचं कारण असं की जेव्हा शीख लोकांनी त्यांच्याकडे मदत मागितली तेव्हा गांधी गप्प बसले. जेव्हा ईसाई लोकांनी त्यांच्याकडे मदत मागितली तेव्हा गांधी गप्प बसले. जेव्हा मुसलमानांनी त्यांच्याकडे मदत मागितली तेव्हा देखील गांधी गप्प बसले. आणि जेव्हा मी माझ्या समाजासाठी, त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला तेव्हा मात्र गांधी उपोषणाला बसले. अरे, ज्या माणसाच्या शरीरात आत्माच नाही त्याला मी कसा म्हणेन महात्मा? म्हणून मी त्यांना मिस्टर गांधी म्हणतो. अशा या बाबासाहेबांच्या आज अनेक कथा आहेत. ज्या गोष्टी आठवल्यानंतर आपण सगळ्यांना जाणवतं की यांना आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या मनात किती तळमळ होती ते. म्हणून म्हणेन, अरे किसी को किसी का गुलाम मत करना, करे जो जात धर्म की बात उसे कभी झुककर सलाम मत करना. मेरे भीम जी ने किया है त्याग दलितों के उद्धार के लिए, मेरे भीम जी को दिल से कभी जुदा मत करना. उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पडे तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. सखड बंद पायात साखळ दंड, तटातट तुटले तू ठोकताच दंड. सखड बंद पायात साखळ दंड, तटातट तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. जय भीम. मंडळी, ज्या नागपूरच्या भूमीमध्ये लाखो दलित बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपल्या जीर्ण रुहीच्या चिखलात रुतलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर काढलं, त्यांना नवसंजीवनी दिली, अशा या समाजाला आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामंत्र जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण विज्ञान युगात जगत असताना केवळ आपलं आयुष्य पुढे नेताना स्वतःसाठी जगणं आपल्या समाजातल्या अनेक बांधवांनी सोडून दिलेलं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे दूध पितो तो कधीही गुरगुरल्याशिवाय राहत नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण साऱ्यांना दिला. आणि ज्या सावित्रीबाई फुलेनं पहिल्यांदा भारतामध्ये मुलींची शाळा काढली, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेनं पहिल्यांदा आपल्या बायकोला शिकवलं आणि मग स्त्री शिक्षणाचं महत्त्व अवघ्या भारताला पटवून दिलं, त्याच भारतामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या आयुष्यात गुरुस्थानी मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. कारण त्यांना महात्मा ज्योतिबा फुलेंचे बोल ध्यानी होते की विद्येविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. म्हणूनच आता ही विद्या आत्मसात करण्यासाठी क ख ग घ शिकणारी प्रत्येक भीम स्त्री, प्रत्येक तरुणी, प्रत्येक मुलगी आता बाबांप्रमाणे उच्च शिक्षण घेऊ पाहते. आणि उच्च शिक्षण घेताना या भीम जयंतीला म्हणजेच 125व्या जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील सांगू इच्छिते की भीमराया, तुझ्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक भीम बांधवच नव्हे तर प्रत्येक भीम तरुणी सुद्धा आता उच्च शिक्षण घेणार आणि आपल्या समाजाचं आणि या भीमरायाचं नाव रोशन करणार. सर्व नागपूरकरांना मानाचा जय भीम. सर्वांनी एकदा गजर करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा. शिकून झाली बाराखडी, शिकून झाली बाराखडी. प्रेमाची लेकमी लाखात एकमी, शिकाया चालली ABCD. अरे प्रेमाची लेकमी लाखात एकमी, शिकाया चालली ABCD. कथा गाथा गावाभन, कथा गाथा गावाभन, शिकून झाली बाराखडी. प्रेमाची लेकमी लाखात एकमी, शिकाया चालली ABCD. अरे प्रेमाची लेकमी लाखात एकमी, शिकाया चालली ABCD. सर्वांच्या हात वरती. मागे पण. माझ्या बाबांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. थोडा मॉनिटरला रिगॉप केला. रिगॉप का रिगॉप. तुझीच मेहरबानी झाली खुळ्याची आज मिशानी. भीमा तुझीच मेहरबानी झाली खुळ्याची आज मिशानी. दिले पंखात मला आता दूर नाही आभाळ. सूर्याची शेकोटी चंद्राच्या रपिटी कराया भीमान दिली शिडी. सूर्याची शेकोटी चंद्राच्या रपिटी कराया भीमान दिली शिडी. प्रेमाची लेकमी लाखात एकमी, शिकाया चालली ABCD. अरे प्रेमाची लेकमी लाखात एकमी, शिकाया चालली ABCD. प्रेमाची लेकमी लाखात एकमी, शिकाया चालली ABCD. भीमाची लेकमी लाखात एकमी, शिकाया चालली ABCD. बोला माता रमाईचा. हे, हे. हे. माझ्या बाबांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. क्या बात आहे. मागे वळ. बाबा भायाला बॅरिस्टर, किती खासली तू खेटर. बाबा भायाला बॅरिस्टर, किती खास
शिकून झाली बाराखडी कथ गाथ गमभन कथ गाथ गमभन शिकून झाली बाराखडी प्रेमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD अरे प्रेमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD प्रेमाची सर्व शिकाया चालली ABC भीमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABC भीमाची लेक मी लाखात शिकाया चालली ABC भीमाची लेक मी लाखात शिकाया चालली